करताना फ्रेश लढत आजच्या दिवसातील तिसरी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूने रायगड मधील टॉप रँकिंगचा संघ अर्थातच जीवदानी बामणडोंगरी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना आपल्याला पाहायला मिळेल कामतघर संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ ताकदवर आहेत आणि खूप साऱ्या शुभेच्छा असेल दोन्ही टीमला. खर तर एक पनवेल विभागामधला संघ तर दुसरा भिवंडी मधला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप दूरवरचा प्रवास करून हे दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित राहिलेत. या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. खर तर अतिशय दर्जेदार स्पर्धा. सुजितजी पाटील कालेश्वरीचे सरपंच यांचा या ठिकाणी सन्मान आम्ही घेतो. तर विनंती असेल की सर्वांचा आपण स्वीकार करावा. भाई यांच्या नरेभाई यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूने खरं तर चला मॅच कडे आपण बोलूया. खरं तर महत्वाची लढत 6 षटकांची मॅच. सलामीची जोडी स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश गोंधली आक्रमक खेळाडू आणि त्याच्या सहसाथीने फलंदाज आपण पाहतोय तकदीर पाटील. आणि पहिला चेंडू अतिशय वेगवान फेकण्याचा प्रयत्न. पंच सांगतात की वाईट चेंडू आहे. कामतघर संघ आपल्या मैदानाच्या आतमध्ये खरं तर टॉस जिंकला होता आणि फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतला. आणि पहिल्या षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय रितेशला. पहिला चेंडू वाईट फेकलाय. संदेश गोंधली ऑन स्ट्राईक. इनफॉर्म फलंदाज आणि तकदीर देखील तेवढाच फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इथं बॅटची अतिशय जोरात चेंडू फेकला होता. बॅटची कडा घेतली यस मी म्हटणार होतो परंतु पंच त्या ठिकाणी सांगतायत की फलंदाज आउट आहे. पहिला धक्का लागतोय जीवदानी बामणडोंगरी संघाला. धन्यवाद डीजे. खरं तर विषय प्रसन्न जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी आणि त्यांच्या पुरस्कर्ते आहेत महेंद्रजी पाटील तांबडशेतगाव हे पुरस्कर्ते आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. फलंदाज पहिला या ठिकाणी संदेश गोंधली बाद झालाय. नवीन फलंदाज शुभम पाटील. डावखुऱ्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज अजून एक बामणडोंगरी संघाचा आपल्याला पाहायला मिळतं. इथे मैदानावरती या संघाचा सातत्याने चांगला खेळ राहिला परंतु तेजाजी म्हात्रे यांची थोडीशी मगाशी मी बाईट घेतली होती. त्यांनी सांगितलं की या मैदानावरती आम्ही कित्येक स्पर्धा खेळलो परंतु चांगली कामगिरी झाली नाही आणि आज आम्ही चांगला परफॉर्मन्स देण्याचा सातत्याने प्रयत्न करू हे नक्कीच त्यांनी सांगितलं होतं. परंतु पहिली विकेट मैदानाच्या बाहेर गेले. नवीन फलंदाज आपण पाहतो शुभमला. इथे पुन्हा एकदा बॅट शिकडा जरूर घेतली होती. शॉट लॉंग स्टॉपला चेंडूला फिल्ड केला एकाच ऍक्शन मध्ये आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सुरुवात थोडीशी खराब चेंडूने अर्थात वाईट चेंडूने झाली होती. तदनंतर संदेश गोंधलीचा एक महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी संपादित केला आणि चांगली सुरुवात मी तर म्हणेल या षटकाची. 6 षटकांची मॅच तुम्हाला कमीत कमी
60 ते 65 धावा जरी उभारल्यात तरी एक चांगलं टोटल पाहायला मिळेल. इथे आज चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू चाललाय सरळ फाईन लेगच्या दिशेने आलेला हा पहिला चौकार 4. अतिशय वेगानं चेंडू टाकला होता आणि तदनंतर शॉर्ट अंपूल गेला. शुभम पाटीलच्या बॅट मधला चौकार आला. सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कौतुक करावं तेवढंच कमी आहे या आयोजनाचं. कोहली ब्रदर्स आयोजित पेन चॅम्पियन ट्रॉफी 2025. इथे संयमी खेळी पाहायला मिळाली. चौकाराला आणि तदनंतर सिंगलला प्राधान्य दिलं. चांगली स्टार्टर जी आखली की काय आणि एक्स्ट्राचे धाव या ठिकाणी स्कोर मध्ये जरूर ऍड होईल. खराब थ्रो पाहायला मिळाला. ह्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील पुढच्या सत्रामध्ये. अर्थातच उत्तर अर्धामध्ये तुम्हाला जर कमी धावा चेस करायच्या असतील तर ह्या थोड्या थोड्या चुका एक एक धावेला खूप महत्व असतं मित्रांनो. आणि कंपल्सरी चेसिंग असल्यानंतर तुम्हाला एक धाव कुठेतरी खूप महागडी ठरते. कित्येक मॅचेस आपण पाहतो खरं तर एका एका धावेने देखील संघ पराभूत होतात आणि तदनंतर खूप विचार ते करत असतात. परंतु एक्स्ट्राची एक धाव जरूर या धाव फलकावरती ऍड होईल. पुन्हा एकदा शुभम पाटीलला स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो. इथे या ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी सहजरित्या चेंडूला उचलून फेकतील. तकदीरनं दुसरीचा कॉल केला होता परंतु शुभमनं थांबवलाय. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. टोटल धावफलकावरती धावांचा जर आपण विचार केला तर एक गडी बाद 8 धावा सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती. अर्थातच बामणडोंगरी संघाचे देखील खूप फॅन फॉलोअर्स आहेत पेन विभागामध्ये. जेव्हा बामणडोंगरी संघ या मैदानावरती उपस्थित नव्हता तेव्हा देखील अनेक कॉल मला या ठिकाणी आले की बामणडोंगरी संघ आज येणार आहे का, आणि तो संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे. तेवढेच संयमी खेळ देखील विकेट गेल्यानंतर शुभमनं दाखवलं. एक चौकार त्याच्या बॅट मधनं जरूर आला परंतु अजूनही काय चेंडूचा खेळ इथून येणं बाकी असेल. इथे भन्नाट वेग चेंडू पडल्यानंतर थोडासा स्किट होतोय आणि तदनंतर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती टोटल धावांचा जर आपण विचार केला तर एक गडी बाद 8 धावा. डीजे चला स्पीडअप करा. बघा 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी वेळ दिला गेलाय. त्याच्यामुळे एखादा जर मिनिट एक्स्ट्रा घेतला तरी तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावे लागेल. ह्याच्याकडे देखील विशेष लक्ष असू द्या. आयोजक आम्हाला वारंवार या ठिकाणी सांगतात प्लीज वेळेचा या ठिकाणी बंधन असणार आहे. तर पहिलं षटक संपलं. धावफलकावरती टोटल एक गडी बाद 8 धावा लागल्या गेल्यात आणि दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज मोहिलला आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये एक चांगलं षटक राहिलं आणि अजूनही 5 षटकं इथून येणे बाकी असणार आहेत. म्हणजे एक बिग फाईट लढत चांगली धावसंख्या जरूर उभारली जाऊ शकते. या मॅच मध्ये रंगतता आपल्याला कायम पाहायला मिळणार आहे. ताकदवर दोन्ही संघ आपण पाहतोय. सुंदर मॅच. अजूनही एक अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर स्वर्गीय अनिकेत 11 आणि रितेश 11 MS जाई संघ पुरस्कृत आपण पाहतो. हर्षल साकोसकर यांच्या माध्यमातून हे संघाला खऱ्या अर्थाने पुरस्कृत करण्यात आलं आणि पुढच्या मॅच मध्ये तो संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे फर्निचर डिस्ट्रॉय केला. अजून एक धक्का शुभम पाटीलला देखील परतावा लागेल तंबूच्या रस्त्याला. फलंदाज बाद.
धक्का या ठिकाणी जरूर दिला. शुभम पाटील देखील बाद झालाय आणि तो देखील स्वतःवरती नाराज आहे. कारण पाहिजे तशी कामगिरी या ठिकाणी करता आली नाही. जर आपण पाहायला गेलं तर अतिशय दर्जेदार आयोजन आणि जवळजवळ 2 महिना अगोदरच या स्पर्धेची खऱ्या अर्थानं चर्चा सर्व प्रेक्षकांमध्ये अर्थातच चालू होती आणि तीच स्पर्धा आज स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय. कल्पेश कोहली, सूरज कोहली, स्वप्नील कोहली, ऋषी कोहली, पूर्वेश कोहली हे सर्व कोहली ब्रदर्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून ही स्वप्नांना साकार झालेली स्पर्धा अर्थातच पेन चॅम्पियन ट्रॉफी पर्व दुसरा आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल. नवीन फलंदाज अर्थातच 4थ्या क्रमांकावरती आपण पाहतो रोहित पाटीलला. कामगिरी करावी लागेल. महत्वाचे मॅच आणि 6 षटकांचे मॅच, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक मॅच मध्ये 100% एफर्ट्स बॅटिंग मध्ये देखील द्यावा लागतील. इथे पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी, थोडासा चेंडू खाली राहतो, कुठलीही धाव मात्र मिळणार नाही. पहिल्या षटकामध्ये एवढ्या धावा आल्या नाहीयेत परंतु डगआउट मध्ये थोडीशी शांतता आपल्याला पाहायला मिळते बामण डोंगरी संघाच्या. चांगली गोलंदाजी. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली, पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर डॉट चेंडूची पर्सेंटेज आपल्याला जास्त पाहायला मिळते. इथे चांगला फटका, सुंदर चाललाय, जमिनीला गरंगळत, चौकार. व्यासपीठावरती येत आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. सुंदर फटका पाहायला मिळाला आणि 4 धावा जरूर या फटक्यावरती आल्यात. इथे देखील चांगला फटका खेळून कडला. एक धाव सहजरित्या घेतली गेली. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होईल का नाही होणार. क्षेत्ररक्षक चांगलं पाहायला मिळालं आणि आता स्ट्राईक वरती तकदीर पाटील जो सलामीला आलाय. खरं तर तकदीरची अनेक मैदानावरती आपण विस्फोटक इनिंग्स त्याच्या आपण पाहिल्यात परंतु या मैदानावरती एक नवीन स्पर्धा, एक नवीन आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने त्याची खेळी राहील या महत्वपूर्ण मॅच मध्ये देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. टॉस गमावला होता, बॅटिंग वाटायला आल्या आणि आता धाबा बनवायच्या आहेत. इथं देखील चांगला फटका बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकतील. तद्वर सिंगल पुन्हा एकदा पूर्ण केली गेल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. फलकावरती टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 2 गडी बाद 14 धावा. बहादूर 2 गडी गमावलेत आणि अजूनही 4 षटके इथून येणं बाकी आहे. म्हणजे पहिल्या फरीतील पहिली मॅच कंपल्सरी 4 षटकांची आपल्याला पाहायला मिळाली आणि आज या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं पहिला दिवस आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते या मैदानाच्या अवतीभोवती. जसं जसं संध्याकाळचं सत्र चालू होईल अनेक प्रेक्षक या मैदानावरती आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थानं संपूर्ण प्रत्येक गावागावामध्ये चर्चा एकच चालू होती की पेन चॅम्पियन ट्रॉफी किती तारखेला आणि तीच आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो रंगताना. पेन चॅम्पियन ट्रॉफी 2025 आहे. दिमागदार आयोजन. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. ओमला आपण पाहतो तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला. पहिल्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर धावा आल्या होत्या फक्त 8 धावा. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या आणि आता तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतो ओमला. नगरपालिका एंड कडून सज्ज झाला. इथे शॉर्ट बॉल होता, करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय की काय आणि सोपा झेल या ठिकाणी पकडला जाईल. अजून एक धक्का, फलंदाज तकदीरला देखील परतावा लागेल तंबूच्या रस्त्याला. खरं तर जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न तकदीर देखील असफल ठरला आणि नवीन फलंदाज खरं तर बामण डोंगरी संघ म्हटल्यानंतर एक नवीन नवीन चेहरे त्यांच्या माध्यमातून अर्थातच तेजस्वी म्हात्रे
नवीन नवीन खेळाडूंना संधी देत असतात आणि क्रिश म्हात्रे हा देखील एक नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय. याचा देखील इनिंग आपण पाहिलं तर सुंदर खेळी सातत्याने अनेक मैदानावरती तो देखील करत आला आणि तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. तकदीर देखील अपेक्षा होती तकदीरकडून सलामीला गेलेला फलंदाज, परंतु काही कामगिरी त्याची मैदानाच्या आतमध्ये झाली नाही आणि नवीन फलंदाज क्रिश म्हात्रे. सफलता मिळाली जरूर. खर तर महत्वाची विकेट अर्थातच तंबूच्या रस्त्याला जाताना आपण पाहतो. इथे शाब्बॉल होता आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. क्रिस देखील फसलाय. आता देखील एक मोठी विकेट. क्रिसला देखील आल्या पावली माघारी परतावा लागेल. स्वतःवरती थोडासा निराश आहे. कदाचित चौकार मिळाला असता परंतु असं काही घडलं नाही. अजून एक धक्का बामणुर्गी संघाला. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये संदेश पाटीलला आपण जाताना पाहतोय. खरं तर ह्या जोडीवरती आता मात्र जिम्मेदारी असेल आणि जिम्मेदारीने खेळ करावा लागेल मित्रांनो. 6 षटकांचे मॅच म्हटल्यानंतर एक जास्त चेंडू तुम्हाला खेळायला मिळत असतात आणि त्याच्यावरती किती धावांचं टोटल तुम्ही उभारताय त्याच्यामुळे तुम्हाला खरं तर डिफेंड करायला देखील चांगल्या धावा सेट जर केल्या पहिल्या सत्रामध्ये तर तुमची गोलंदाजी बामणडोंगरी संघाची जर गोलंदाजी म्हटल्यानंतर एक तोफान आहे. तोफखाना खरं तर गोलंदाजीचा भरणा असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो बामणडोंगरी संघ. इतिहास संयमी खेळी पाहायला मिळाली. डायरेक्ट केला असता परंतु बॅकअप नव्हतं आणि डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत टोटल 14 वरती धावफलक स्थिरावताना आपण पाहतो. 14 धावसंख्येवरती थांबवलं अक्षरशः या संघाला. कामतघर संघ देखील एक टॉप रँकिंगचा संघ आहे आणि बेस्ट वर्सेस बेस्ट लढत आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील थोडासा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि चांगला प्रयत्न राहिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते डीपच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्वतःला थोडस सावरलं तदनंतर चेंडूला फेकलं. 2 धावा पळून काढल्या गेल्या. 16 धावा धावफलकावरती टोटल. तिसरं षटक चालू असताना इथे देखील गती परिवर्तन पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये बघा. त्यात मात्र डॉट चेंडू तुम्हाला कमी खेळावे लागतील. महत्वाचे मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये तुम्ही एक चांगला टार्गेट जर सेट केला तर कदाचित ही मॅच सर्व प्रेक्षकांना देखील पाहायला देखील आवडेल आणि खूप मोठा फॅन बेस आज मैदानाच्या अवतीभोवती बामणडोंगरी संघाचा आलाय हे देखील विसरून चालणार नाही. पुन्हा एकदा बोलूया मैदानाच्या दिशेने चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाही. इथे देखील चांगला चेंडू आहे. अतिशय वेगाने चेंडू हाताळले जात आहेत. अजून एक डॉट बॉल. 3 षटक कंप्लीट झाल्या आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल आता लागली गेल्या 16 धावा. त्या ठिकाणी सांगतायत अन्यथा तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. 4थं षटक फेकण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. रितेशला आपण पाहतो. रितेश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला 4थं षटक फेकण्यासाठी. इथे फुल टॉस आहे. आता मात्र संधीचं सोनं केलं गेलंय. चेंडू चालला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. धमाका षटकार.
होता खर तर गोलंदाजानं फलंदाजाला दिला होता आमंत्रण आणि ते स्वीकार केलाय. फलंदाजाच्या बॅटमधनं षटकार आला. इथे खूपच चेंडून उचली घेतली पंच यस आमच्यापर्यंत वळतील की व्हाईट बॉल अवंतरच्या स्वरूपात धाव या स्कोर मध्ये ऍड केली जाईल आणि जरूर वॉर्निंग असेल. पुढचा चेंडू बाउन्सर आला तर कदाचित नो बॉल घोषित केला जाईल. टोटल धाव फलकावरती 23 धावा लागल्या गेल्यात. रितेश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. त्याच्या खरं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि दुसऱ्या चेंडू थोडासा दबाव वाईट पाहायला मिळाला. इथे देखील ऑनसाइड मध्ये गॅप मध्ये चेंडू झाला घोडीच्या वेगाने सीमा पार चौकार. चार महत्वाचे बॅटर्स मैदानाच्या बाहेर आपल्याला जाताना पाहायला मिळाले. परंतु बॅटिंग लाईनअप देखील खूप स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळते. बामणडोंगरी संघ म्हटल्यानंतर प्रत्येक वेळी ए लॉट्स मध्ये खेळणारा संघ आणि रायगडमधील नव्हे तर संपूर्ण रायगड ठाण्यातील एक बेस्ट संघ म्हणून ओळखला जातो. आणि तोच संघ मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहतोय. पुन्हा एकदा पंच सांग जरूर नो बॉलचा इशारा यस मी जरूर सांगेन की नो बॉलचा इशारा या ठिकाणी दिला गेला पंचांच्या माध्यमातून. हेलिकॉप्टर फिरलाय खरं तर उघडा डोले पाहणे पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिट म्हटल्यानंतर मुफ्तपणे खेळण्याची संधी बॅटरसाठी उपलब्ध झाल्या. आता मात्र रितेशला रिमांड वरती घेतलं असं आपण म्हणूया. टोटल धावफलकावरती धावांचा जर आपण विचार केला तर 28 धावा धावफलकावरती. इथे देखील वाखुडला जाऊन खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅकअप चांगला नाही या दुसऱ्या धाव करण्याचा प्रयत्न होईल का. रनआउटची संधी आणि कुठेतरी अतिघाई संकटात नाही आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. अजून एक धक्का बामणडोंगरी संघाला. डीजे तो 30 धावा 30 ऑन स्कोर बोर्ड. चांगली धावसंख्या जरूर मी म्हणू शकत नाही परंतु आता जर विकेट एवढ्या गमावल्यात तरी देखील एवढा धावा सहजरित्या अर्थव्यवस्था बनवल्या जात आहेत. बॅटर्स आपण पाहतो त्याच्या बॅट मधनं षटकार आणि चौकार देखील आपण पाहिला. रोहित पाटील च्या बॅट मधून चांगले फटके येतात. इथे चांगला चेंडू आहे रितेशनं चांगला चेंडू फेकला. गोले स्पॉट वरती फेकला होता तदनंतर उचली घेतली आणि भन्नाट वेगानं सरळ स्ट्रक्चर हातामध्ये जातो आला. डॉट चेंडू फेकावे लागतील आणि एका बाजूने खरं तर धावा रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने धावा एक चांगला टोटल उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन्ही संघांमध्ये एक चांगले बिग फाईट लढत. इथे चांगला फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होईल का. हो झालं पुन्हा एकदा कंप्लीट होईल. चांगली रनिंग पाहायला मिळाली. 4 षटकं संपलेत. धावफलकावरती टोटल 31 धावा लागल्या गेलेत.
डोंगरी संघाने आणि आता मात्र 5वं षटक फेकण्यासाठी गोलंदाज लकीला आपण पाहतो. चला स्पीडअप करा. अजून एक मॅच पहिल्या सत्रातील बाकी असणार आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ घेऊ नका प्लीज दोन्ही संघ. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे. जीवदानी बामणडोंगरी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळते कामतघर संघ. कामतघर संघानं टॉस जिंकला होता. प्रथम फिल्डिंग चा निर्णय या ठिकाणी स्वीकारला होता आणि आतापर्यंत 4 षटकं फेकलेत आणि फक्त 31 धावा खर्च केल्यात. लकी 5वं षटक फेकताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नगरपालिका एंडकडून आपल्याला तो गोलंदाज सज्ज होताना पाहतो. इथे खर तर ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाह और कहीं पे निशाणा असंच आपल्याला पाहायला मिळालं आणि तदनंतर डॉट चेंडू लकीच्या माध्यमातून पहिला या ठिकाणी डॉट चेंडू फेकण्यात यश मिळालं. 31 या धावसंख्येवरती अजूनही संघ स्थिरावताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा लकी सज्ज झाला आदित्य पाटील साठी. इथे अजून एक चांगला चेंडू, परंतु पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे, खूपच बाहेर गेला होता आणि पंचांनी सांगितलं की हा अव्वांतरच्या स्वरूपात क्रिकेट मधला 22वा नियम या ठिकाणी लागू ठरतो आणि वाईट शिकून या ठिकाणी पंच सांगतात. 32 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चमचमत्या ट्रॉफी खऱ्या तर अतिशय सुंदर असं आयोजन, या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन गेले कित्येक दिवस या स्पर्धेची मेहनत आपण सातत्याने पाहत असतो आणि तेच कुठेतरी रंग येताना या स्पर्धेला. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, पकडतील का झेल? हो यस पकडलाय. आदित्याला देखील परतावं लागेल. तंबूच्या रस्त्याला फलंदाज बाद. आदित्य देखील बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल खोतला आपण पाहतो. निखिल खोतकडे देखील क्षमता आहे, खर तर गुणवत्ता आहे, ती सिद्ध करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आपण एक मोठी स्पर्धा खेळताय. इथे देखील चांगला फटका सहजरित्या खेळून काढला. एक धावेवरती समाधान मानावं लागेल, एकापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. लकीने देखील इम्प्रेस केलाय. कामतघर संघाकडून गोलंदाजी करत असताना एक महत्वाचे विकेट आदित्यला बाद केले आणि कमी धावांचं षटक फेकण्याचा प्रयत्न सातत्याने मैदानाच्या आतमध्ये त्याचा देखील आपण पाहिला. टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 33 धावा 6 गडी बाद या ठिकाणी ही परिस्थिती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बामणडोंगरी संघाची 33 धावा धाव फलकावरती, पण रोहित आहे मैदानावरती, त्याला करावा लागेल. इथे चांगला फटका अतिशय गोळीच्या वेगाने चाललाय. फाईन लेगच्या दिशेने दन 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 करत सीमा पार 4. का फटका होता. लोअर फुल टॉस चेंडू त्याला सरळ दिशा दिल्या. रोहित पाटीलच्या बॅट मधून अजून एक चौकार. ह्या धाबा महत्वाच्या ठरतील का, हा देखील प्रश्न पुढच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि गोलंदाज लकी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. इथे देखील सेम पद्धतीचा शॉट, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना भेदून चेंडू चाललाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार.
असणार आहे. 41 धावा धावफलकावरती टोटल लागल्या गेल्यात आणि स्ट्राईक वरती आता निखिलला आपण पाहतो. इथे फटका फसला. अजून एक विकेट मिळू शकते का? हो यस मिळाले. निखिलला देखील परतावं लागेल. तंबूच्या रस्त्याला फलंदाज बाद. फलंदाज या ठिकाणी निखिल देखील बाद झाला आणि कॅप्टन कुल मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतो. तेजस म्हात्रे खर तर सलामीचे सर्व बल्लेबाज अर्थातच बॅटर्स सर्व झटपट बाद झाले आणि त्यानंतर ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. झपाट्याने खरं तर विकेटची पडझड पाहायला मिळाली आणि खरोखरच या मॅच मध्ये जर आपण विचार केला तर एक चांगली पकड कामतगर संघाच्या माध्यमातून गोलंदाजींना तो दबाव बनवला तो आता सातत्याने त्या अर्थातच बामणनगर संघावरती पाहायला मिळतं. नवीन फलंदाज कॅप्टन गुल तेजस म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इथे वाईट चेंडू आहे. जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न थोडासा दूरवर ठेवला होता चेंडू आणि त्यानंतर पंचांनी सांगितलंय की हा वाईट चेंडू आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव फलकावरती अजून एक धाव ऍड होईल आणि 42 धावा धाव फलकावरती टोटल आतापर्यंत लागल्या गेल्यात. शेवटचा स्लाग होईल या ठिकाणी मार्गस्था डेटवर याला आपण म्हणतो. स्ट्राईक वरती तेजस म्हात्रे जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा अजून संपर्क नाही. 8 गडी गमावलेत बामणनगरी संघानं आणि धावफलकावरती 42 धावा 42 ऑन स्कोर बोर्ड. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते परंतु उर्वरित चेंडू मध्ये 10 धावा जरी आल्या तरी देखील एक चांगला टोटल सेट होऊ शकतो. इथे पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आणि सुंदर कामगिरी आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. का गोलंदाजी सुरू आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून प्रति चेंडूवरती अतिशय वेग आणि वेग प्रचंड पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगाने मात्र ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. 42 धावफलकावरती शेवटचा चेंडू जरूर अजूनही काही चेंडू शिल्लक असतील आपण पाहतो आणि लगातार 3 चेंडू डॉट खेळले त्याच्यामुळे थोडासा प्रेशर देखील पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होता. इतिहास सहजरित्या फटका खेळून काढला गेला. एकदा सहजरित्या पूर्ण केले जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकताना आपण पाहतो आणि टोटल धावफलकावरती जर आपण धावांचा विचार केला तर 43 धावा. फटका फसलाय. झेलची संधी. अजून एक धक्का. फलंदाज होईल बाद.
स्वप्नील पवार यांचा आवाज आपण ऐकत होतात. फणस डोंगरी या गावाला ते बिलॉंग करतात आणि फणस डोंगरी म्हटलं की क्रिकेटच्या पटलावरती एक मोठं नाव आहे. त्याच गावातून एक युवा समालोचक म्हणून एक अतिशय चांगली छाप सध्या स्वप्नील पवार सोडतात. त्यांचे करूयात आपण विशेष कौतुक. कुणालजी दाते सर, द पोस्टरमॅन ऑफ कॉमेंट्री फील्ड, त्यांचं देखील करूया स्वागत. चला कामतघर सलामीची जोडी मैदानावरती लगेचच पाठवायची आहे. ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल होईल आणि जॉली आली आहे आणि जॉलीनं सगळ्यांची मनं जिंकली आहेत. पहिलंच सत्र पूर्णपणे राहिलं ते म्हणजे जॉली कामतघरच्या नावावरती. कामतघर आज मैदानावरती उतरली आहे. अनेक प्रेक्षकांना भिवंडीच्या क्रिकेटचे चाहते असतात, मग त्यामध्ये गोरसईचं नाव आवर्जून घेतलं जातं. बट त्याच भिवंडीच्या क्रिकेटमध्ये ना मागचे 10 वर्ष एक इतिहास घडवणारी ही सगळी टीम आहे. आत्ता कुठे हे सगळे 27, 28, कुणी 30 तर कुणी अजूनही 19, 20 चे नवीन जॉईन झालेत. बट कामतघरच्या क्रिकेटचा एक इतिहास मी ऑलवेज म्हणतो, कामतघर जिंकला तरी इतिहास आणि हारला तरी इतिहास. हे या गावाच्या क्रिकेटच्या टॅग लाईन मध्येच दडलं. हार नावाचा शब्द या गावाच्या क्रिकेटमध्ये नाही आहे. भिवंडीचं सिटी क्रिकेट आहे ना मित्रांनो, अख्ख्या महाराष्ट्रात चर्चेत असतं, जिकडे अनेक मोठ्या टीम्स सातत्याने पुरस्कर्ते. जवळजवळ एक टीम बनवायची म्हटली ना की 35 ते 40 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली जाते. आणि भिवंडीच्या क्रिकेटची ओळखच आहे भिवंडीचं सिटी क्रिकेट, जे पूर्ण भिवंडी तालुक्याच्या खेळाडूंसाठी मर्यादित असतं, जे सन्मानासाठी खेळलं जातं. त्याच विभागात एक गाव 11 खेळाडू आणि हा जो ग्रामीण संघ खेळतोय त्याच टीमला घेऊन भिवंडीच्या सिटी क्रिकेटमध्ये देखील कामतघरचा डंका वाजवणाऱ्यांपैकी मित्रांनो ही गटसी टीम आहे, ज्या टीमच्या मध्ये जिद्द आहे आणि तो संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढच्या मॅच मध्ये हर्षल साकोस्कर यांचा आपल्याला तारापूर इन ऍक्शन पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हर्षल साकोस्कर यांनी पुरस्कृत केलेला अनिकेत रितेश 11 MS तारापूर हा संघ आपल्याला इन ऍक्शन या ठिकाणी पाहायला मिळेल. हर्षद जे पुरस्कर्ते आज या टीमचे मोतीलाल शहा सर आपल्या सोबतच. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं. जाऊयात मैदानाच्या आत. एका बाजूला भिवंडी तर दुसऱ्या बाजूला रायगड टेनिस बॉल पटलावरचा सर्वाधिक मोठ्या प्रमाणात ग्रामीण क्रिकेट खेळणारा संघ इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतो. त्या टीमचं नाव जीवदानी बामण डोंगरी, जी खेळती वेशीदेव प्रसन्न जीवदानी बामण डोंगरी आणि पॅकरत या टीमचे महेंद्र शेठ पाटील, त्यांचं देखील करूया विशेष कौतुक. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जाई आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करताना तुम्ही पाहाल पेण विभागातून हमरापूर इन ऍक्शन तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. ऋषीदादा कोळी सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. टॉस साठी हमरापूरचे कॅप्टन आणि टीम तारापूरचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित व्हायचं. अनिकेत रितेश 11, स्वर्गीय अनिकेत आणि स्वर्गीय रितेश 11 जे आपले 2 मित्र आपल्यात नाही आहेत, त्यांच्या नावानं हा संघ मैदानावरती दाखल झाला. हर्षल साकोस्कर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांना फाईट करेल. अगदी या पेण तालुक्यातील क्रिकेट मधील प्रचंड असं प्रसिद्ध असणारं हमरापूर फाईट करताना तुम्हाला पाहायला मिळेल. थांबणे नाही, वाटेत थुकूनही जोवर कौशल्यास नाही मिळणार नाही. विरज पराजय होत राहतील, पण आमच्या संघर्षाचा अध्याय तो मात्र संपणार नाही. चांगली सुरुवात झाली या मॅचची. टीम जीवदानी बामण डोंगरी अर्थातच वेशीदेव प्रसन्न बामण डोंगरीसाठी महेंद्र पाटील यांनी ठेवलेला विश्वास आज जर बामण जपायचा, यू विन यू लूज, तुम्ही हारताय जिंकताय डझंट नॉट मॅटर, तुम्ही मैदानावरती लढताय कसं त्याची चर्चा व्हायला हवी. एक एक पाऊल बामण डोंगरी जसं पुढे टाकत चालेल ना, या मॅचला ते चांगलं बनवतील. आणि बॉटम लाईन ऑफ द एंड विजय हा तुमच्या संघर्षाचा होतो, कारण विजय हा कुठे भीक मागून मिळणारी गोष्ट नाहीये, तो शौर्याचा अलंकार आहे. त्यासाठी झगडावं लागतं, घाम गाळावा लागतो, प्रचंड मेहनत करावी लागते आणि त्या मेहनतीची झाली आहे सुरुवात. पहिली विकेट आली आहे गोलंदाज आदित्य पाटीलच्या खात्यामध्ये. आदित्य तयार, न्यू बॅटर ऑन फील्डला क्लिअर करायचं होतं, थर्डमॅनच्या वरनं काढायचं होतं
आणि या लेदर बॉलच्या विकेटवरती टेनिस बॉल मध्ये आदित्यकडनं असणारं कौशल्य तो दाखवतोय. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. टप्पा पडल्यानंतर अप्पर कट आणि शॉर्ट गलीला सेकंड स्लीपला तिकडे झाली कॅच. फलंदाज बाद. एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि नेक्स्ट बॉल जेव्हा आदित्य येईल तो हॅट्रिक. डोंगरी खेळते. चार त्यांचे जे मुख्य खेळाडू आहेत आज ते नाही आहेत. न्यू बॅटर मैदानावरती आपण पाहता रितेश, कल्पेश ठाकरे आणि ऑलवेज बामणडोंगरीच्या क्रिकेटमध्ये सितारे अनेक येतील. मला नेहमी भानुदास म्हात्रेचे क्रिकेट बामणडोंगरीमध्ये आवडतं. भानुदास म्हात्रे जर एका पानावरती आणि 11 खेळाडू एका पानावरती तर ऑलवेज 50% ना भानुदास म्हात्रेला ते पर्सेंटेज जाईल. लॉंगॉनला फोल्डर उपस्थित आहे. टिपला क्रिश म्हात्रेने एक चांगला झेल आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतात. तिसरा धक्का मैदानावरती लागलाय. मात्र आतापर्यंत जे 3 फलंदाज बाद झाले ना, सुरुवात आपण पाहिली महेंद्र अर्थातच मोती बाद झालाय. दुसरा फलंदाज आपण बाद होताना पाहिला गीतेश. आता बाद झालेत मैदानावरती रितेश. बट अजून एक गोष्ट सांगेल, बामणडोंगरीला 7 विकेट ज्या हातामध्ये आहेत ना, त्यामध्ये ऑन ग्राउंड मैदानावरती 1 विकेट अजूनही बाकी आहे मोहिल. आणि आज यशच्या अनुपस्थितीमध्ये, अमोलदादाच्या अनुपस्थितीमध्ये ही टीम खेळतीये. बट अजूनही मैदानावरती या टीमचा गेम चेंजर, भिवंडीचा विराट कोहली म्हणून ज्याची ओळख आहे, मिस्टर हँडसम निहार मात्रेचं येणं बाकी आहे. त्यामुळे ही मॅच संपलेली नाही. मोहिल किंवा निहाल दोनपैकी एक बॅटर या मॅच मध्ये 20+ इंडिव्हिज्युअल स्कोर करतोय ना, एका हाती मॅच जिंकेल जॉली बॉईज कामतकर. आणि जर 2 फलंदाजांना मोहिलला आणि निहारला तुम्ही लवकर बाद करता, 8 ते 9 धावेच्या फरकानं या 46 जे टार्गेट उभं झालंय 44 तर डिफेंड करताना जीवदानी बामणडोंगरी देखील पाहायला मिळेल. ते दमखन बामणडोंगरीचं क्रिकेट देखील ठेवतं. डर गम डर जो भी है बस आपके अंदर है, खुद के बना पिंजरे से बाहर निकल कर देखो, तुम्हारे अंदर भी एक सिकंदर है. स्वर्गीय पिंटाशेठ पाटील प्रतिष्ठान हमरापूरचे उपसरपंच नेहमीच या टीमला पुरस्कृत करत असतात. दुर्गादेवी की पिंटाशेठ पाटील दादा? पिंटाशेठ पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूर. टीमची टोटल धावफलकावर 1 ने पुढे जाईल. स्कोर या ठिकाणी जाऊन पोहोचलाय धावफलकावरती आता 0 बाहेर. पहिली सिंगल स्कोर कार्ड वरती ऍड झाली आहे. आता ऑन स्ट्राईक आला भिवंडीच्या क्रिकेटमधील एक 24 कॅरेटचं कामतघरचं सोनं. आदित्य थोडा थांबलाय. कदाचित 24 कॅरेटचं सोनं हे वाक्य खानावरती पडल्यानंतर एखादा स्टॉक बॉल मोहिलसाठी घेऊन यावा, असंच काही प्रयत्न त्याचा असेल. सचिन तेंडुलकर ऐतिहासिक मैदानावरती आपण आहात. या मैदानाच्या मागे एक नजर टाकली ना, एक टेनिस बॉल क्रिकेटपट्टू म्हणून काय मिळू शकतं त्याचं ज्वलंत उदाहरण सर योगेश पवार त्यांच्या नावाने एक स्टँड आहे. स्विच हिट खेळायचं होतं, वेगात टाकला होता भन्नाट. काय कॉन्फिडंट 3 विकेट गेल्यानंतर मोहिल तिकडे स्विच हिट ट्राय करतोय, बट तिकडे वेगावरती बीट करत असताना अपनी बीट पे हिट इथे आदित्य पाटीलनं मैदानावरती बामणडोंगरीला दिला. आणि आता मॅच बनली आहे. आता माहिती आहे बामणडोंगरीकरांना सामन्यामध्ये आपण परतवलंय. ज्या 52-53च्या टार्गेटची चर्चा होती, 6 ओव्हरमध्ये 44 होत्या, या ओव्हरमध्ये त्या 8 ते 9 रन आहेत ना, चांगल्या बॉलिंगनं वाढवलेत. टार्गेट 44च आहे, पण आता ते बामणडोंगरीला वाटेल की 55+ आपण बनवलेत. कारण पहिल्या षटकात फक्त 1च धाव मैदानावरती खर्च झाली आहे. पहिलं षटक टीम
वेशीदेव प्रसन्न जीवदानी बामणडोंगरीच्या नावावरती. कदाचित महेंद्र पाटील साहेबांच्या चेहऱ्यावरची स्माइल काही काळ 6 षटक थोडी गायब असेल. आता बामणडोंगरीकर त्यासाठी तयार आहेत. अभी ठीक कर देता आणि आता या मॅच मध्ये संघर्षाचं एक नवं बिगुल वाजलंय. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज उल्वेनोड एक्सप्रेस ओमकार नाईक गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. पहिल्या षटकात 3 विकेट्स, एकच धाव खर्च केली आहे. आदित्य पाटीलने केलेलं पुनरागमन सुपर्ब. टार्गेट चेस करायचं 44, बॉल बाकी आहे 30. अजूनही मॅच मध्ये ना 70% पारड भारी आहे, ते म्हणजे टीम जॉली कामतघरचं. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वर षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. राईट हॅम ओव्हर द विकेट. यॉर्कर बॅकलिफ्टला खाली आणलं, तेजसला बीट करून चालला बॉल. स्वीपर कव्हरच्या दिशेनं फिल्डर तिकडे पोहोचलेत, तोपर्यंत 2 धावा. या 2 धावेंचं देखील तहांच्या गजरात स्वागत होत आहे, कारण आता माहिती आहे कामतघरला एकेका रनची व्हॅल्यू ऑलवेज या मॅच मध्ये इम्पॉर्टंट. नरेशजी म्हात्रे साहेब नेहमीच या टीमला पुरस्कृत करत असतात आणि त्यांचे चिरंजीव सध्या मैदानावरती खेळतात. मोहिल नरेश म्हात्रे फलकावरती धावा 3 ला 3. यश आज नाहीये, गोवाला भाऊ सध्या एन्जॉय करतोय, त्याच्याकडनं देखील ऑल द बेस्ट देऊया आपण. इथे क्लीन बोल्ड फलंदाज बाद. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचं पतन. खेळाडू बाद. धक्का 4था टीम कामतघरला. व 25-20 चेस करू शकतो. निहारला थांबवलाय. मोहिल मैदानावरती ऑलरेडी बॅटिंग करतोय. षटक मैदानावरती आपण पाहतात अवघा 1.2 आणि त्यामध्ये 4 विकेट्स कामतघरनं आतापर्यंत गमावल्यात. कॉन्फिडेंट लेवल जो आहे ना तेजस म्हात्रेच्या बामणडोंगरीचा, तो ऑलवेज गगनाला गवसणी घालणार असतो. ग्रामीण टीम मी म्हणेल कशी असावी ना, तर रायगड टेनिस बॉल क्रिकेट समोर एक बेस्ट एक्झाम्पल जीवदानी बामणडोंगरी सारखी असावी. 30 बॉल 30 ही टीम लढते, 9 बॉल 3 ही टीम फाईट करते. आणि हा तोच संघ ज्यानं मला आजही आठवतं पालेश्वरी पालेचं मैदान आणि 9 चेंडू 4 धावेची गरज असताना 3 धावेच्या फरकानं सामना जिंकून गतवर्षी रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास घडवला होता. आणि असं नाही की प्रतिस्पर्धी टीमला त्यांनी ऑल आउट करून ती मॅच जिंकली होती, धावा डिफेंड करून तो सामना त्यांनी जिंकला होता. न्यू बॅटर नॉन स्ट्रायकर इनला आलेत निकित चौधरी आणि त्या फटका चांगला बॉल काढलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिकडे चेस करतायत. लॉंग लेगला जाऊन बॉल स्टॉप केलाय, थोडासा डायव्हर्ट झाला होता, फिरला होता बॉल आणि क्षेत्ररक्षकाला त्याचा फायदा झाला. म्हणजे वेग तिकडे कमी झाला आणि 2 धावा धावफलकावरती जोडला जातील. निकेत चौधरी वय वर्ष 17, सध्या त्याला लवकर आज प्रमोट केलाय. आज 2 बॅटर्स खरं तर कुठेतरी मिस करत असेल. 44 झाला, सुरुवातीला टीम सॅटिस्फाय असेल, बट 4 विकेट गेल्यानंतर आता टीम म्हणत असेल यश आणि अमोल कदाचित जर आता मैदानावरती असते, मॅच मध्ये असतं, तर चित्र काहीसं वेगळं असतं. अमोल पाटील जे BC4 क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष देखील राहिलेत, त्यांच्याकडनं देखील ऑल द बेस्ट कामतघरला. यॉर्कर सन्मान देत असताना माहिती वेळ आहे ना कामतघरला, मैदानावरती खूप वेळ आहे, कारण 36 बॉल 44 लक्ष ते पार करतात. आणि मोहिल आता विकेट सोडायला तयार नाहीये. अगदी एखाद्या चिकटू प्लेअर प्रमाणे मैदानावरती त्याची विकेट आहे ना त्यांनी चिकटून ठेवली आहे, थांबून राहिला. एका बाजूनं डाव त्यानं सावरला. एक सिंगल देखील या मैदानावरती आहे ना एक चांगला आनंद देणार आहे, ती म्हणजे टीम जॉली कामतघरला. 25 चेंडू 37 धावेची गरज. लॉफ्ट करायचं होतं, नो बॉल. एक सिंगल मेल नो बॉलच्या स्वरूपानं एक्स्ट्रा आणि नेक्स्ट बॉल फलंदाज निकेतकडे फ्रीची संधी आहे. ज्यावेळी गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकरनं क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, अनेक सारे वेगवान तेज तर्रार गोलंदाजांसमोर त्यांचे बाउन्सर्स, त्यांचे अगदी वेगवान बॉल, फिरकीपटूंचा महान सामना करत एक साम्राज्य क्रिकेट विश्वामध्ये 100 शतकांचं उभं झालं. तेव्हा नाव तयार झालं भारतरत्न.
फ्रीडचा बॉल पुन्हा नो टाकलाय आणि यावेळी देखील 1+1. आता मोहिल सोडेल स्ट्राईक तर मोहिल मात्रे कसला. आता माहितीये जो दबाव आलाय ना तो पार करण्याची मोठी संधी आली आहे. लगातारचे 2 ओव्हरस्टेप केलेत, दोन्ही नो बॉल आहेत आणि तब्बल 3 धावा एक्स्ट्रा खर्च झालेत आणि मोहिल मात्रेला मिळालेली फ्रीडची संधी. कारण समीकरण 25 बॉल 34, इथे एखादा 4 आला 24 बॉल 30, एखादा षटकार आला 24 बॉल 28, म्हणजे जे प्रेशर क्रिएट झालंय ना ते रिलीफ होईल आणि मैदानावरती एक चांगल्या स्टेजला पुन्हा कामतघर येताना आपल्याला पाहायला मिळू शकते. 25 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 34 धावेची गरज. ऑफिशियल कॉल तारापूरचे कॅप्टन स्वर्गीय अनिकेत रितेश 11 MS तारापूर आणि त्यांना फाईट करेल स्वर्गीय पिंट्याशेठ पाटील प्रतिष्ठान. हमरापूर गावातील समाजकार्यातील एक मोठं नाव जे आज आपल्यामध्ये नाही आहे. पिंट्यादादाच्या नावानं हमरापूरला एक चांगली टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा देखील होतीये. चला कॅप्टन बी फास्ट, कोणताही वेळ घेऊ नका. 2 ओव्हरच्या ब्रेक नंतर आपण हमरापूर विरुद्ध तारापूर असा टॉस करतोय. एक रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील आहे तर दुसरा पालघर जिल्ह्यात या तलासरी तालुक्यातील अगदी महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवरती असणारं 250 किलोमीटरचं अंतर पार करून आलेलं गाव आहे तारापूर. आणि त्या फटका चाललाय आकाशाला गगज निघालत. मी म्हणालो ना बॅटिंग ट्रॅक वरती भिवंडीच्या क्रिकेटचं कामतघरचं 24 कॅरेटचं सोनं आहे आणि सोनं हे सोनंच असतं. त्याची किंमत अंधारात आणि उजेडात दोन्हीकडे सारखी असते आणि अंधारलेल्या वाटेवरून पुन्हा नव्या विजयाच्या क्षितिजाकडे जाणारा षटकार आलाय. फलंदाज मोहिल नरेश मात्रेच्या बॅट मधून. एक विकेट त्याला मिळून दिली. त्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं ना त्यानं टाकलेले 2 ओव्हरस्टेप नो बॉल ते महागडे ठरले आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कामतघरचा डंका वाजू लागला. 24 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे, 28 धावेची गरज आहे. सामना सुरू झाला 36 बॉल 44 होतं, आता 24 बॉल 28 आहे. 4 धावेचं अंतर चेंडू आणि धावांमधलं थोडस एक्स्ट्रा. जिंकण्याआधी निंदा तिरस्कार यातना वाट्याला पचवावीच लागते. सोबतीचे फक्त निमित्त असतात मित्रांनो, लढाई मात्र आयुष्याची एकट्याला लढावी लागते. इथे मोहिल मात्र एकटा उभा आहे आतापर्यंत कामतघरसाठी. तर आता क्रिश मात्र बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय. अगदी रायगड टेनिस बॉल क्रिकेट मधील क्रिश मात्र देखील ते नाव ज्यांनी फार कमी वयामध्ये रायगड टेनिस बॉल क्रिकेट मध्ये स्वतःच्या नावाची एक वेगळी छाप घेऊन अगदी जीवदानी बामणडोंगरी सारख्या एक नामवंत टीमला दखल घेण्यास भाग पडलाय. हाफ ट्रॅकर वेगात टाकला, हा टाकून चालणार नाही. जर या टप्प्यावरती कदाचित मोहिलला पडले तर या ओव्हर मध्ये मॅच लेस दॅन रन बॉल कदाचित 18 चेंडू आणि तुम्हाला 14-15 पर्यंत पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग करावी लागेल, चांगली बॉलिंग करावी लागेल. संधी होती त्या बॅटरकडे, फायदा उचलू शकले नाही. फायनली खाली होतं आणि पहिला चेंडू क्रिश मात्रेचा चालला डॉट. आता फुल टॉस आणि फटका चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. माना की उम्र मेरी कम है लेकिन हौसले मेरे बुलंद है. आणि आता निकेत मात्रेच्या बॅट मधनं आला षटकार. वय वर्ष 17 आणि निकेत चौधरीची बॅट सांगतीये एज इज जस्ट नंबर ब्रो. वय वर्ष फक्त 17 आणि त्याच्या नावाचा सध्या रायगड टेनिस बॉल क्रिकेट मधील एक महासत्ता जीवदानी बामण डोंगरीला खतरा तयार झालाय. शॉट आवडला असेल एकदा टाळा नक्की बनतात निकेत चौधरी साठी. शॉट ऑफ द डे शफल झाले. आता हलकासा पुन्हा एकदा वेग वाढवलाय कृष्ण आणि हा चाललाय क्रिशच्या नावावरती डॉट बॉल. मॅच संपलेली नाहीये, अजूनही 20 बॉल बाकी आहेत. 22ची गरज आहे. तेजस मात्रेचा संघ जीवदानी बामण डोंगरी ही टीम त्या टॅगलाईन वरती खेळते, डोंट बिलीव्ह इन लक, बिलीव्ह इन हार्ड वर्क.
लोवा फुलटॉस हलक्या त्यानं ड्राईव्ह केला, चांगला फटका षटकार आला. त्यानंतर क्रिकेटचं स्किल टॅलेंट दाखवत असताना एक सिंगल, एका सिंगलनं स्कोर पुढे जाईल. धावफलक पोहोचला स्कोर कार्ड वरती जाऊन 23 या आकड्यावरती. आता समीकरण मैदानावरती बाकी आहे, अजूनही बॉल शिल्लक आहेत. मैदानावरती येणारे 20 चेंडू 21 धावेची गरज. 20 बॉल 21 रन. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. या पेण तालुक्यातील एक युवा उद्योजक हर्षल साकोसकर यांनी पुरस्कृत केलेला स्वर्गीय अनिकेत, स्वर्गीय रितेश त्यांच्या आठवणी जपणारा अगदी हा संघ त्या आठवणींना आज श्रद्धांजली म्हणून ही ट्रॉफी डेडिकेट करेल का MS तारापूर, त्याकडे लक्ष आपलं सगळ्यांचंच लागलं. 20 बॉल 21. डावा स्टिकच्या बाहेर, अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. GTC लाईव्ह वरती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सध्या समीकरण उरलंय 20-20. 20 बॉल 20 ची गरज. आणि पेण तालुक्यामध्ये खरं तर GTC आज पुन्हा एकदा नवानं येते. आणि जर तुम्ही नवीन असाल व्ह्यूअर्स तर सबस्क्राईब करायला टीम ग्लोबल टेनिस cricket.in ला विसरू नका. शफल झाले होते मोहिल, मोठा फटका सजवायचा होता. हा सिग्नेचर शॉट बैठक मोहिलचा, बट मोहिल स्विच हिट कव्हर्स मध्ये देखील तितकंच चांगला खेळतो. त्याचे डान्सिंग डाऊन दी ट्रॅक फटके असतील, लॉफ्टेड हिट असतील, ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह, ही पाहण्याची मजा देखील आजगर आपण पाहिलं तर कामतगर वासियांनी नेहमीच घेतली आहे. आणि आजवर त्याच एका मोहिल मात्रे नावावरती विश्वास करताना एक मोठा प्रवास करून अगदी कामतघर भिवंडी मधनं ठाणे जिल्ह्यातनं हा संघ पेण तालुक्यात रायगड नगरीत दाखल झाला. बॅकफुटला जाऊन स्कोअर कट करायचं होतं, नाही जमलं. आणि इथे बॉल चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. मॅच अजूनही ऑन आहे. 18 चेंडू 20 धावेची गरज है. ना कोई मुसीबत है ना कोई इम्तिहा, तो क्या मजा है जीने में. अरे तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साइज से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते. जो करता है मेहनत दर मेहनत उनके सपने कभी अधुरे नहीं होते. थोडं स्पीडअप करायचं बामण डोंगरी. एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेचच पडतो मैदानावरती. जाती धर्माच्या भिंती वेधून माणसाला एकत्रित राहायला शिकवतं. एकच रिक्वेस्ट है भाईजान आपको, आप बांग्लादेश में जब भी जाओगे ये जरूर बताना कि इंडिया में आपको कैसा रिस्पेक्ट और कैसा प्यार मिलता है. सोच बदलो देश बदलेगा. लॉफ्ट करायचं होतं मिड विकेटच्या वरना, प्रॉपरली कनेक्ट नाही झाला. बॅटची कडा घेऊन बॉल चालला अगदी गलीमध्ये. तेजस तिकडे बॉलला फील्ड करतोय. एक सिंगल मिळते आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात, जाऊन पोहोचलेत स्कोर कार्ड वरती. आतापर्यंत आपण पाहता 25. पंचवीस धावा धाव फलकावर. बॉल शिल्लक 17 रन बाकी आहेत मैदानावरती. 19. 17 चेंडू 19 ची गरज. बॉल तयार. शफल झाले होते. फॉलिंग स्वीप सजवायचा होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुपर्ब होता. मागे बॅकअप आलं. एक सिंगल मेल. आज 12th मॅनच्या भूमिकेत बामणडोंगरीचे आपल्या सोबत राहुल गोंधळी. याआधी जेव्हा जेव्हा मी समालोचन केलं नेहमी गुलशनला पाहिला ॲज अ 12th मॅन, आणि नेहमी त्याच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माइल असतं. बामणडोंगरीचे सगळे रेकॉर्ड अपडेट्स तो सातत्यानं ठेवत असतो. राहुल पैकी एक दोघं सारखेच आहेत जे ऑल अपडेट्स पोहोचवत असतात. 16 चेंडू 18 ची गरज आहे. 26 ला 4. 16 बॉल 18. 4 बॉल मध्ये रन्स थांबवायच्यात. आदित्य हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं खेळले. बॉल चालला अगदी डीप मध्ये. आपण पाहता एक सिंगल कंप्लीट होईल. जीवदानी बामणडोंगरी भिवंडीमध्ये अगदी आल्यानंतर नेहमीच चांगलं क्रिकेट खेळते. कामतघरला ते चांगल्या प्रकारे माहिती आहे.
आजवर अनेक साऱ्या स्पर्धा भिवंडीमध्ये बामणडोंगरी खेळलाय, फारसं मोठं अजून यश आलं नाही, बट एक मॅच मला ऑलवेज आठवते. भिवंडीचं क्रिकेट खरं तर ज्या मैदानानं ज्या नावानं सुरू झालं, विलास आर पाटील चॅलेंज स्पोर्ट्स क्लब फाउंडेशन आयोजित महापौर चषक प्रतिभा विलास आर पाटील साहेबांच्या सन्मानार्थ, अगदी मॅडमच्या सन्मानार्थ ज्यावेळी झालं, 6 बॉल 3 रनची गरज असताना टेंबवलीच्या विरुद्ध ज्या जीत खोतनं थांबवल्या, आज तो देखील टीम मध्ये नाहीये. म्हणजे या टीमचा डेट ओव्हर स्पेशलिस्ट जीत खोतात मिसिंग आहे टीम मध्ये, त्यामुळे कदाचित त्याची देखील काहीशी कमतरता मैदानावरती बामणडोंगरीला गोलंदाजीमध्ये जाणवेल. काय बॉलिंग केली आहे, काय स्पोइल राहिलाय, तिखट बाउन्सर. अगदी जो षटकार मारला ना फलंदाजी करताना ओमकार नाईकच्या विरुद्ध, त्याचं प्रत्युत्तर देताना हा बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. बॉलर तयार, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. एक्स्ट्रा रन स्कोर धावफलकावरती पुढे जात. टीमची टोटल बदलतीये, बट मॅच अजून कुठे संपलंय. 18-20 करायच्या होत्या, आतापर्यंत आले धावा 4. मागच्या 4 बॉल मध्ये अजूनही बॉल शिल्लक आहेत. 14 रन बाकी आहेत मैदानावरती. 14 चेंडू 16 रन्स प्रत्येक बॉल मध्ये. थ्रिल टेनिस बॉल क्रिकेटचा फील अपील, नॉट आउट, इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ. काय बॉल टाकला होता वेगात, जोरात, खतरनाक बॅटल सुरू आहे. एका बाजूला हार मानायला तयार नाहीये बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य पाटील आणि त्याचं जीवदानी बामणडोंगरी, तर दुसऱ्या बाजूला लढायला तयार आहे. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील ना गट्स मनामध्ये घेऊन, पॉकेट में लक नहीं पॉकेट में दम रखकर चलने वाला नाम है जॉली कामतगर. त्यामुळे ह्या टीम समोर तुम्हाला 100%च द्यावं लागेल. 13 बॉल 15 मॅच ऑन. हा एक चांगला बॉल, जिकडे एखादी विकेट पाहिजे, डॉट पाहिजे बामणडोंगरीला, आणि तो डॉट आलाय. आता मॅच रंगात पुन्हा एकदा आली आहे आणि समीकरण मैदानावरती आपण पाहताय विकेट आली आहे. बॅटला स्पर्श झाला आणि विकेट मैदानावरती दाखल होती आहे. चला थोडं स्पीडअप करा, बी फास्ट, लवकर खेळायचं. 12 बॉल 15 ची गरज. पहिला स्पेल ओमकार नाईकचा थोडासा महागडा ठरला आणि 15 धावा तब्बल ओमकार नाईकनं खर्च केले होते. आणि आता त्याला आहे ना एंड त्याचा चेंज करण्यात आला. आता फार एंडनं तो सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती. समीकरण मैदानावरती आपण पाहता इकडे शिल्लक येणारे 12 बॉल आणि बनवायच्या धावा या ठिकाणी 15. 12 चेंडू 15 धावा. वॉट अ मॅच. काय सामने रंगलेत आजच्या दिवसामध्ये, काय मॅचेस चाललेत. हा 3रा सामना आणि आतापर्यंत प्रचंड आणि हजारोंची गर्दी ऑनलाईन आपल्या सोबत जुडली आहे. मैदानावरती अनेक सारे प्रेक्षक आपल्या सोबत जोडले गेलेत, त्या सर्वांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 15 रनची गरज आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 29 वरती टीम आहे. 24 बॉल मध्ये 29 झालेत. 12 बॉल मध्ये 15 करायच्यात. काय मॅचेस रंगतात. ऋषीदादा टॉस अजूनही पेंडिंग आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन रिक्वेस्ट थोडस लवकर या नाणेफेकीसाठी. हमरापूर आणि तारापूर. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर येणारे 12 बॉल 15 रन्स 15 धावा 12 चेंडू ऑन स्ट्राईक. अजूनही मैदानावरती उभा मोहिल आणि गोलंदाज तयार आहे ओमकार नाईक. पहिला बॉल ओमकार नाईकचा टो क्रशर यॉर्कर आणि इकडे झालेत मैदानावरती आपण पाहता बेल्स डाऊन दी ग्राउंड अँड बॅटर्स बॅक टू डग आउट. मोहिल परतलाय मैदानातून माघारी आणि धक्का लागलाय मैदानावरती या 6वा टीम जॉली कामतघरला. आणि आता मैदानावरती दाखल होतोय भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचा विराट कोहली म्हणून ज्याची ओळख आहे आणि V8 स्पोर्ट्स नावाचं जे ब्रँड अवघ्या महाराष्ट्रात चर्चेत आहे, त्या V8 बॅट स्पोर्ट शॉपचा ओनर निहार म्हात्रे बॅटिंग ट्रॅक वरती दाखल होत असताना
जे पाहिजे तेवढ्या देईल दिडक्या तुला हा सामना जिंकून दाखव बारक्या मल्हारा. मॅच आवडली असेल पेनकर, संघर्ष आवडला असेल रायगडातील उल्वे नोड विभागातील बामणडोंगरी आणि भिवंडीच्या कामतघरचा, तर एकदा टाळ्या नक्की बनतात या दोन्ही टीम साठी. 11 बॉल 15. निहार ऑन स्ट्राईक समोर ओमकार नाईक. पहिला बॉल वेगानं स्वागत केलंय निहार मात्रेचं. जीवदानी बामणडोंगरी लढता लढता हरलो जरी त्याची आम्हा खंत नाही, पुन्हा उठू पुन्हा लढू. शांत बसायला तेजस मात्रेचा जीवदानी बामणडोंगरी तो काही संत नाही. बॉल शिल्लक मैदानावरती 10 रन्स बाकी आहेत 15. निहार जोपर्यंत उभा मॅच कामत घरला जाणार. त्याची विकेट जर काढली जीवदानी बामणडोंगरीला पुन्हा एकदा कट करायचं होतं. हो लागलाय बॉल बॅकला, हो लागलाय बॉल बॅकला. बॅकची कडा आणि फलंदाज बाद निहार मात्रे बॅक टू डग आउट आणि विकेट जातीय मैदानावरती. नंबर 7. 29 ला 7 बाद आणि मैदानावरती परत आलाय. सरप्राईज सरप्राईज. रायगडचे टायगर मैदानावरती आता करतायत कम बॅक. जीवदानी बामणडोंगरी. ज्या मर्सडीज बेंचच्या वेगाने निहारची गाडी धावते ना, त्याच्या अगेन्स्ट त्याच वेगात धावत होता सध्या ओमकार नाईकचा बॉल आणि तिकडे ब्रेक लावले निहारला आणि निहारची जाती विकेट. ओमकार नाईक क्या लगता था नहीं लोडूंगा, गलत. जब तक तोडूंगा नहीं तब तक छोडूंगा नहीं. पहिलं षटक 15 आणि का जीवदानी बामणडोंगरी बिलीव्ह करते ना ओमकार नाईक या नावावरती, त्याचे ज्वलंत उदाहरण तुम्हाला पाहायला मिळत आहे. पहिलं षटक तब्बल 9 बॉल ओमकार नाईकने टाकले, रन्स खर्च केला 15, त्यामध्ये 2 नो बॉल 1 व्हाईट बॉल. इथे 3 चेंडू 2 विकेट्स, एकही रन खर्च केलेली नाहीये. टप्पा पडला, शफल झाले होते, चालला बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होतीये त्या ठिकाणी समाप्ती. सलग चालाय 4था डॉट बॉल. म्हणून मित्रांनो जीवदानी बामणडोंगरी एक अशी टीम आहे, बोट पकडायला द्याल तर हात, हात पकडायला द्याल तर घसा. म्हणून तर या टीम मध्ये रायगड टेनिस बॉल क्रिकेट मध्ये एक वेगळा वस्सा चालतो या टीमच्या नावाचा. तुम्हारे नाम का दौर था, इस टीम के नाम का सपना शोर, सपने के साथ कामयाबी सब कुछ आएगा. नॉट आउट नॉट आउट नॉट आउट की आउट, यस ओईटी आउट. फायनली फलंदाज बाद होतील आणि आता ओमकार नाईक विकेट मेडनच्या दिशेनं पुढे सरकलाय, कारण समीकरण मैदानावरती आता बाकी आहे. येणारे 7 बॉल आणि 15 धावेची गरज. न्यू बॅटर मैदानावरती येतो आदित्य. ओव्हर नंबर सुरू होती 2. आपण इतकंच म्हणत होतो या मॅच मध्ये जर मोहिल मात्रे किंवा निहार मात्रेच्या बॅट मधनं इंडिव्हिज्युअल 20+ स्कोर नाही आला ना, 8 ते 9 धावेच्या फरकानं सामना गमवावा लागेल. बॅटिंग कार्ड वरती तो अँकर रोल मोहिलला प्ले करायचा होता, त्याच्या बॅट मधनं 11 आले होते. 12 बॉल 15ची गरज. ओमकार सारख्या गोलंदाजा विरुद्ध पहिल्या बॉल वरती स्विच हिट आणि आता ते पथ्यावरती पडलंय. महाग ठरलंय, कारण मोहिलने बनवल्या 11, निहालने बनवल्या 0 आणि आता समीकरण उरलंय 7 बॉल 15 रनची गरज या मॅच मध्ये. यंगस्टर्स दोन्ही विकेट वरती, त्यांच्यावरती दबाव. 7 बॉल 15ची गरज होती. हा टाकलाय डॉट आणि याला विकेट मेडन षटक आणि ते टाकलंय जीवदानी बामणडोंगरीच्या उल्वेनोड एक्सप्रेस ओमकार नाईकनं. आणि आता ओमकार नाईकच्या बॉलिंग नंतर ना जीवदानी बामणडोंगरीचे रायगडचे समर्थक इतकंच म्हणतील ना, हम गिरे ना हमारे उम्मीद के मीनार गिरे, हमें गिराने में कई टीमों के सपने हजारों बार गिरे. बॉलिंग आवडली असेल एकदा टाळ्या ओमकार नाईक साठी नक्की बनतात. एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा परतू मैदानावरती, जिथे समीकरण आहे 6 चेंडू 15ची गरज.
ट्रॅक वरती गोलंदाज तयार. निखिल खोत, जीत खोत यांचे छोटे बंधुराज. 6-15 बॅटची लागली आतली कडा. समीकरण आता वातावरण अगदी शांत झालं. ओमकार नाईक बॉलिंग ट्रॅक वरती आला. त्यांना अगदी शॉर्ट अँड स्वीट फक्त इतकं सांगितलं, माझी एक फाईट वातावरण टाईट. कौतुक व्हायला हवं इथे खरं तर कॅप्टन तेजस म्हात्रेचं. ज्या ओमकार नाईकनं 15 रन्स खर्च केले होते, रिदम सापडत नव्हता, काय केलं तेजसनं. स्पेशली सगळ्यात आधी त्यांना आदित्यचा एंड चेंज करून आदित्यला कॉम्बॉक्स एंड आणलं आणि तदनंतर फार एंड दिलं ओमकार नाईक कडे. बट इथे फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार आता मैदानावरती इतकंच सांगतोय, चलो आ देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना हर एक कदम मेरे साथिया. 4 बॉल 9 ची गरज. उपस्थित आहेत त्यांचा शुभ सन्मान आमच्या कल्पेची कोहली मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते आम्ही घेतोय. बोलूया पुन्हा एकदा मॅच कडे. धन्यवाद. षटकारानं क्षणात होत्याचं नव्हतं केलंय. पुन्हा एकदा मॅच येऊन थांबली. येणारे 4 चेंडू 9 धावेची गरज. कामतघर म्हणेल अजून 2 मारायच्यात, अजून 2 मारायच्यात आणि ते 2 आले तर सामना कामतघरला जाणार. जवळजवळ 2.5 तासाचा केलेला प्रवास आज पुन्हा एकदा भिवंडीकरांना एक सुखद आनंद देणार. आज क्रिकेट लाजवाब दाखवलं. सर्वाधिक आज चर्चेत राहिलं ते म्हणजेच हर्षद 11 गिरसे अर्थातच शिवम स्पोर्ट्स गिरसे शहापूरकरांचं नाव. तदनंतर आता मैदानावरती जीवदानी बामणडोंगरी उलटफेर करायला तयार. समोर कामतघर बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या 1 स्लॅश केला. फिल्डर आहे डीप मध्ये आणि बॉल स्टॉप केला. सेकंडचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात आणि समीकरण मैदानावरती उरले. 3 बॉल 7 रन. मॅच बरोबरी सुटली तर स्पर्धेचा नियम आयोजन समिती सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. 3 बॉल 7 मॅच बरोबरी सुटली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. बॉल तयार. इथे टप्पा चांगला, इथे टप्पा चांगला चालला. बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये. 2 चेंडू 7 रनची मैदानावरती गरज. नेक्स्ट मॅच हमरापूर विरुद्ध तारापूर अशी पाहायला मिळेल. स्वर्गीय पिंटाशेठ पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूर आणि त्यांच्या विरुद्ध खेळणाऱ्या टीम स्वर्गीय अनिकेत आणि स्वर्गीय रितेश शिलवन MS तारापूर. हर्षल साकोसकर यांनी पुरस्कृत केलेला संघ. इथे अपील लाऊडली सुरू आहे आणि अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येतोय. अंपायर्स डिसिजन विल बी फायनल. DRS कशासाठी अंपा व्हाईट बॉल साठी चॅलेंज. अंपायर्सच्या मनामध्ये होतं काही शंका, त्यांनी पाठवला निर्णय आता टेक्निकल टीम कडे. थर्ड अंपायर्स आपल्या सोबत जोडले जातील. व्हाईट बॉल साठी हा DRS या ठिकाणी घेण्यात आला आहे. ऑल इंडिया आयकॉन शुक्रवार शनिवारच्या मॅचेस होणार आहेत. त्याच्यामध्ये कोणीही जर 50 धावा पटकावल्या तर 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट केलं जाईल कपिल कोहली यांच्या माध्यमातून. इसको जरा थोड़ा चुप करो यार. 1 बॉल 7 रनची गरज असेल. हा फेअर बॉल आहे. 1 चेंडू आणि 7 धावा. म्हणून मी म्हणतो ना तेजसदादा गुलशनला पाठवत चला. तो फक्त चेहऱ्यावरती स्माइल ठेवून शांत बसलेला असतो. ह्याचा शेअर थोडा एक्स्ट्रा द्या पण याच्या तोंडाला पट्टी लावा. मॅच बरोबरी सुटली. सुपर ओव्हर. 1 बॉल 7 रन 7 धावा. एका बॉल वरती जर एखादा नो बॉल आला तर चमत्कारानं बनतील. बट जर इथे षटकार आला तर पेनच्या ऐतिहासिक भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टेडियम वरती पाहायला मिळेल पेन चॅम्पियनशिप ट्रॉफीची सुपर ओव्हर. फिल्डिंग मध्ये चेंजेस आणले जातात. लीड करतोय आपल्या टीमला तेजस म्हात्रे आणि ऑनलाईन 2201 प्रेक्षक आपल्या सोबत जोडलेत आणि समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. 1 बॉल 7 44 धावेचं लक्ष आणि मॅच आली आहे 1 चेंडू 7 या आकड्यावरती.
जिथे जिथे नजर जाईल प्रेक्षकांची प्रचंड अशी गर्दी आणि 1 बॉल 7चं समीकरण. सगळ्यांना उत्कंठा लागली आहे. शेवटच्या बॉल वरती घडणार काय. अंतिम बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वरती आणि समोर फलंदाज सज्ज. 1 बॉल 7 आणि सुपर ओव्हर. चालला बॉल सरळ आउट ऑफ दी पार्क. सडक पे कडक आणि या षटकारानं मॅच येऊन थांबली आहे थेट. स्कोर इज इक्वल आणि 200 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेचे प्रणेते ऋषीदादा कोळी यांच्याकडनं दिलं जाईल. फलंदाज ज्यानं मैदानावरती लगावला षटकार अमोल पाटील यांचे सुपुत्र ओम अमोल पाटील. त्यानं केली या मैदानावरती फाईट बॅक आणि सामना पोहोचलाय थेट सुपर ओव्हर. गोलंदाजी. चला तारापूर आता सुरुवातीलाच फोटो सेशन करून घेते. कदाचित प्लॅन बनून आली आहे की हीच घेऊन जायचे. जेव्हा जेव्हा आम्ही पालघरमध्ये जातो भरभरून प्रेम हा सगळा तारापूरचा संघ मला देत असतो आणि त्यांचा एक फोटो